जयंत पाटील सध्या पत्रकारांशी संवाद साधतात, बघूया ते काय म्हणालेत. होतोय त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यामुळे भारतात आधी लसीकरण व्हायला पाहिजे होतं. भारतातल्या लसीकरणाकडे केंद्र सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे, पण आम्ही जगाची देखील काळजी करण्याची जबाबदारी आमच्यावरच असल्यामुळं भारतीय थोडे मागे राहिले तर चालतील अशी मानसिकता केंद्राची सध्या दिसते. सर, गृह विभाग राष्ट्रवादीकडे आहे आणि त्यामध्ये शिवसेनेचा हस्तक्षेप होण्याचा व्यक्त केला. असं काही नाही आहे. सगळे एक दिलाने काम करतायत. मुख्यमंत्री गृहमंत्री एकत्रितपणाने विचार करून निर्णय करतात. राष्ट्रवादीने अशी तक्रार केली का शिवसेनेला की अनिल परब जास्त दखल देत आहेत गृह खात्यामध्ये आणि म्हणून शरद पवार नाराज अशी बातमी जर असेल तर ती माझ्यापर्यंत आलेली नाही किंवा माझ्यासमोर अशी कोणतीही चर्चा झालेली नाही आणि गृहमंत्री महोदयांनी अशी तक्रार केलेली आहे याची मला माहिती नाही. कालपासून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सतत बैठका होत आहेत. काल महासंचालकही आले होते, मुंबई पोलीस आयुक्तही आले होते. या बैठकांमागचं नेमकं कारण काय आहे? मी त्या बैठकांना नव्हतो. मला वाटतं की आपण गृहमंत्र्यांनाच विचारावं, कारण कोणत्या मुद्द्यासाठी कोणत्या विषयासाठी त्यांनी बैठक घेतली याची माझ्याकडे माहिती उपलब्ध नाही आहे. नाही, पण मुंबई पोलीस आयुक्त बदलाचे वारे जोरात वाहत आहेत असं म्हटलं ते चर्चा जोरात सुरू आहे. काँग्रेस एनसीपीकडूनही मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी आहे. त्यावर अशी मागणी वगैरे होण्याचं काही कारण म्हणजे मागणी केली आणि मग बदला असा विषय नसतो कधी. प्रशासकीय दृष्ट्या जे योग्य असेल त्याचे निर्णय प्रशासन घेत असतं आणि अशासाठी कोणती बैठक नाही होत, आपोआपच त्या बाबतीतले निर्णय होत असतात. मला माहीत नाही की अशा स्वरूपाच्या संबंधात कोणते निर्णय आहेत किंवा नाही, पण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकत्रितपणाने काम करतात. मला नाही वाटत की त्या बाबतीत काही वेगळं कुठल्या आम्ही 3 पक्ष आहोत म्हणून 3 पक्षांची वेगळी मतं असा विषय काही झालेला नाही. हमारी सामाजिक न्याय मंत्री, ग्राम विकास मंत्री, नगर विकास मंत्री और साथ में कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी के हम सब प्रमुख थे और उसमें 31 मार्च के पहले जो डिस्ट्रीब्यूशन है वो सारे हर डिपार्टमेंट में काम अच्छा होना चाहिए, वो पूरा व्यवस्थित होनी चाहिए और पैसा मर्यादित है और उसका इस्तेमाल अच्छी तरह से होने के लिए वित्त मंत्री और उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार है, उनके सामने ये बैठक हुई. इसके बारे में देखा जाए मुंबई पुलिस कमिश्नर की तबादले को लेकर भी चर्चा चल रही है, तो इस बारे में कोई नहीं, इस बारे में हमारी कोई चर्चा नहीं हुई. जिस तरह लगातार मीटिंग हो रही है, सीपी डीजीपी साथ लगातार मीटिंग हो रही है, मैं उस बैठक के लिए उपस्थित नहीं था, इसलिए मुझे मालूम नहीं किस मुद्दे के लिए बैठक हो रही है. लेकिन ऐसे तो बैठक होते रहते हैं क्योंकि होम मिनिस्ट्री का मामला बहुत फास्ट होता है. अलग अलग घटनाओं के बारे में वो चर्चा कर सकते हैं. सर, ऐसी खबरें चल रही है कि शिवसेना के अनिल परब जो है उनका गृह मंत्रालय में काफ़ी हस्तक्षेप है, जिसको लेकर पवार साहब भी काफ़ी नाराज हैं. क्या ये सही है? मुझे मालूम नहीं है इसके बारे में, मेरे पास कोई ऐसी इन्फॉर्मेशन नहीं है. अशा बाजारातल्या चर्चांवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि अशा चर्चा कोणत्याही चालू नाही आहे. सर, वाजवी गाड़ी से कल 5 लाख कैश मिला है, नोट गिनने की मशीन मिली है, बहुत सारी चीज़ें मिली हैं, क्या कहेंगे इस पर? नहीं, अभी देखो जो चीज़ें सामने आ रही है, एनआईए उसका तपास कर रही है. हर चीज़ को जो भी बताया जाता है वो सीक्वेंस में रखे तो इसमें कौन कौन इन्वॉल्व है उनके नाम भी सामने स्लोली आ रहे हैं. मुझे लगता है और मैं कल भी मांग की कि एनआईए ने सारा इन्वेस्टिगेशन पूरा करना चाहिए और निष्कर्ष बताना चाहिए. ऐसे बीच में ऐसे इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करना, इससे अच्छा कि वो सारा उनका इन्वेस्टिगेशन पूरा करके कुछ अंतिम नतीजे पे पहुँचे. तो जवाब कहा कि महाराष्ट्र को जितने वैक्सीन की डोजेज मिली उसका सिर्फ 50% डोजेज ही महाराष्ट्र ने यूज़ किया है और महाराष्ट्र के मंत्री और सांसद मुंबई से यहाँ आते हैं और डोजेज मांगते हैं. ऐसे है कि प्रकाश ये इसका नंबर्स तो मेरे पास नहीं है, वो हमारे आरोग्य मंत्री
राजेश टोपे साहब के पास रहेंगे। लेकिन मुझे जहाँ तक मेरी मालूमात है, मुझे मालूम है कि केंद्र सरकार ने हमारे देश में भारतीयों को लसीकरण करने के विषय पे हम थोड़ा स्लो है, लेकिन दुनिया में लसीकरण एक्सपोर्ट करने के लिए ख़ास तौर पे पाकिस्तान हमारा जो दोस्त राष्ट्र है उसको लसीकरण में हम ज़्यादा एक्सपोर्ट करने की कोशिश करें, मदद करें पूरे दुनिया को। लेकिन भारतीयों को लस कम पड़ रही है। जावड़ेकर ने ये सवाल का जवाब देना चाहिए कि क्यों वो हमारे देश में निर्माण हुए लस जो है वो एक्सपोर्ट मैंने अलग अलग राष्ट्रों को क्यों बांट रहे हैं। पहले भारतीयों को लस देना चाहिए और बाद में दुनिया की तो जिम्मेदारी हमारे भारत देश के नेतृत्व के ऊपर है ही, लेकिन पहले भारत जो जिन्होंने उनको चुन के दिया उनको लसीकरण में आगे रखे। जयंत पाटील थेट पत्रकारांशी बोलत होते। अनेक मुद्द्यांवर खरं तर त्यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि खास करून महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आता थोड्याच वेळापूर्वी बैठक झाली, यामध्ये निधीबाबत चर्चा झाल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। यामध्ये आजचा जो मुद्दा होता ते म्हणजे शिवसेनाचा गृह खात्यामध्ये हस्तक्षेप वाढतोय। या संदर्भात शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली। याच बाबत जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी मात्र हे वृत्त फेटाळलेलं आहे। एकीकडे असं काही नसेलही आणि आपल्याला काही याबद्दल माहिती नसल्याचं जयंत पाटील यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे। मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये गृह खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, त्या गृह खात्यामध्ये शिवसेनेचा हस्तक्षेप वारंवार होतोय, अति हस्तक्षेप होतो आणि त्यावरूनच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त सध्या पसरलं आणि याच बाबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना या संदर्भात विचारलं असता त्यांनी मात्र हे सगळ्या शक्यता फेटाळून लावलेल्या आहेत। इतकंच नाही तर सचिन वाझे संदर्भात सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे एनआयएने आपला तपास पूर्ण करावा आणि मगच निर्णय घ्यावा किंवा मगच माहिती जाहीर करावी, अशा शब्दात सुद्धा त्यांनी एनआयएला आपण बघतोय एक प्रकारे एनआयए बद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे। कारण वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत, त्यामुळे गोंधळ उडून जातोय। एनआयएने पूर्णपणे तपास करावा आणि त्यानंतरच माहिती जाहीर करावी अशी मागणी केलेली आहे। तर दुसरीकडे आपण बघतोय महाविकास आघाडीमध्ये थेट गृह खातं जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, अनिल देशमुख यांच्याकडे आहे, त्यामुळे थेट शिवसेनेचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती, अशा संदर्भातलं वृत्त सध्या पसरलेलं आणि याच बाबत मात्र जयंत पाटील यांनी काहीही बोलायला नकार दिलेला आहे। त्यांनी ते पूर्ण वृत्त फेटाळल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। वेगवेगळ्या मुद्द्यावर खरं तर त्यांनी चर्चा केली। निधीबाबत, खास करून निधीबाबत महाविकास आघाडीमध्ये आता महत्त्वाची बैठक झाल्याचं सुद्धा जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही। खास करून आपण बघतो सचिन वाझे प्रकरणामध्ये जो काही तपास आहे, तपास यंत्रणांना जे काही पुरावे मिळालेले आहेत त्यानुसार त्यांनी तपास करावा आणि त्यानंतर एनआयएने स्पष्टपणे माहिती जाहीर करावी अशी मागणी करताना दुसरीकडे गृह खात्यामध्ये शिवसेनेच्या हस्तक्षेपाबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात होता। मात्र त्या सगळ्या शंका जयंत पाटील यांनी फेटाळून लावलेल्या आहेत। रुपाली बडवे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। रुपाली, खरं तर खूप साऱ्या मुद्द्यावर जयंत पाटील यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, मात्र महाविकास आघाडीला निधी संदर्भात बैठकीत चर्चा झाली, मात्र इतर कोणत्याही विषयावर त्यांनी सोयीस्करपणे टाळलेलं आपल्याला बघायला मिळतंय। आणि खास करून जी आता चर्चा सुरू आहे की गृह खात्यामध्ये शिवसेनेचा हस्तक्षेप वाढतोय आणि त्यावरून शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली, यावरून सुद्धा त्यांनी काही बोलायला नकार दिलेले, काय नेमकं सांगशील? नक्कीच आपण पाहत आहोत की महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून खरं तर जे आहे ते महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी गडबड किंवा काहीतरी वाद जे आहेत ते अंतर्गत सुरू असल्याचं आपल्याला नेहमी सातत्याने पाहायला मिळालं आहे। आता देखील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये काहीतरी वाद असल्याचं समोर आलेलं आहे, कारण की एकूणच शिवसेनेचा गृह खात्यामध्ये होणारा हस्तक्षेप हा महत्त्वाचा विषय आहे। आपण जर पाहिलं तर याच्यापूर्वी देखील पोलीस खात्यामध्ये ज्या काही बदल्या होत होत्या त्या बदल्यावरून शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती की हा जो निर्णय आहे तो राष्ट्रवादी आणि एकूणच गृह खातं जे राष्ट्रवादीकडे आहे ते परस्पर निर्णय घेत आहे, या निर्णयामध्ये आम्हाला सामील करून घेतलं जात नाही अशा प्रकारचा आरोप होता आणि याच्यावरून शिवसेना नाराज असल्याचं देखील कळत होतं। आणि आता आपण जसं पाहत आहोत की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जेव्हा सचिन वाझे यांचं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये देखील जे आहे ते शिवसेनेकडून जे आहे ते या संपूर्ण गृह खात्याच्या निर्णयामध्ये गृह खात्याच्या हालचालीमध्ये हस्तक्षेप केला जातोय अशा प्रकारचे जे चित्र आहे ते समोर येत आहे। आणि या संदर्भात आपण बघितलं
तर अनिल देशमुख जे आहेत त्यांनी थेट आता शरद पवार यांच्याकडे या संदर्भातली तक्रार केलेली आहे की गृह खात्यामध्ये अनिल परब यांची जी आहे त्यांची हस्तक्षेप होताना पाहायला मिळतो आहे. त्यांची याच्यामध्ये काहीतरी सगळं प्रकरण जे त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणी आता शरद पवार यांनी जे आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संदर्भातली माहिती दिलेली आहे की अशा पद्धतीने जे गृह खातं राष्ट्रवादीकडे आहे त्याच्यामध्ये शिवसेनेकडून अनिल परब यांचा हस्तक्षेप होत आहे. तर अशा संदर्भातली नाराजी जी आहे ती राष्ट्रवादीने आता स्पष्टपणे सांगितलेले आहे आणि या संदर्भात जेव्हा आपण जयंत पाटील यांना विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे याच्यावरती बोलण्यास नकार निश्चित दिला. स्पष्टपणे बोलायला नकार दिला तरी सूत्रांकडून हे मिळतं ज्या पद्धतीने शिवसेनेचा हस्तक्षेप गृह खात्यात होतो. शरद पवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.